श्री स्वामी समर्थ 29 जून 2026 वटपौर्णिमा. उपवास नाही केला तरीही चालेल, पण हे महत्त्वाचे नियम आवर्जून पाळा. 29 जून 2026ला आपली हक्काची आनंदाची वटपौर्णिमा आली आहे. वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर आपल्या भारतीय परंपरेत एका स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे 7 जन्मांच्या सोबतीसाठी मनोभावे केलेली एक छोटीशी साधना आहे. या दिवशी आपण अगदी नटून थोटून 16 शृंगार करून, डोक्यावरती छान पदर घेऊन जेव्हा वडाच्या झाडापाशी जातो, तेव्हा आपल्या मनात फक्त आणि फक्त आपल्या पतीचे आणि आपल्या कुटुंबाचे हित असते. पण मैत्रिणींनो, माझ्या प्रिय सख्यांनो, आज हात जोडून मी तुम्हाला एक विनंती करते. हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी एक अशी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील, तुमच्या संसारातील सर्वात महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ ठरू शकतो. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी हे अतिशय गंभीरतेने सांगते. या वटपौर्णिमेला जर तुमची तब्येत ठीक नसेल, शरीरात ताकद नसेल, तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. मैत्रिणींनो, अगदी वडाच्या झाडाला जास्त फेऱ्या मारता आल्या नाही तरीही काहीच हरकत नाही. पूजा थोडीशी अपूर्ण राहिली तरीही देव तुम्हाला माफ करेल, कारण देव हा भुकेला नसून तो भावनेचा भुकेला असतो. पण मैत्रिणींनो, अशी एक गंभीर आणि भयानक चूक आहे जी आजच्या काळात 99% महिला वडाच्या झाडापाशी जाताना नकळतपणे करून टाकतात. चुकीच्या करतात, कारण ही चूक दिसायला खूप लहान वाटते, पण शास्त्रानुसार याचा थेट अत्यंत वाईट परिणाम तुमच्या सौभाग्यावर, तुमच्या पतीच्या प्रगतीवर आणि तुमच्या घरातील लक्ष्मीवर होतो. हो मैत्रिणींनो, अगदी बरोबर ऐकलं आहात. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष वटपौर्णिमेची पूजा करूनही पती पत्नींमध्ये वाद होतात. पती आजारी पडतो किंवा घरात पैशांची चणचणी भासते. याच्या मागे हीच एक गंभीर चूक असते जी आपल्याला माहीतच नसते. ती चूक कोणती आहे, ती कशी टाळावी, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्राच्या आधारे आणि पुराव्यासह सांगणार आहे. पण ती चूक जाणून घेण्यापूर्वी आपल्याला असे महत्त्वाचे नियम माहीत असणे गरजेचे आहे, जे वटपौर्णिमेच्या प्रत्येक सुवासिनी महिलांना आपल्या संसाराच्या संरक्षणासाठी आवर्जून पाळायचेच पाहिजे. जर हे महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले, तर तुमच्या घरात कधीही पैशाची आणि सुखाची कमतरता भासणार नाही. मैत्रिणींनो, हा माझा शब्द आहे. माझ्या लाडक्या प्रिय सख्यांनो, आपण एक स्त्रीच्या नात्याने आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करतो. जर तुमच्या परिवारावरती, पतीवरती मनापासून जीवापाड प्रेम असेल, तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला, तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या कुंकवाला कधीही कोणाची वाईट नजर लागू नये, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. तुम्ही केलेले एक लाईक मला अशाच बहुमूल्यवान गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ताकद देते. मैत्रिणींनो, तसेच आपल्या या परिवारात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा, जेणेकरून ही माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही. हा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक मैत्रिणींना, बहिणींना आणि नातेवाईकांना, स्त्रियांना व्हॉट्सअपवरती, आपल्या फेसबुकवरती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही आणि त्यांचेही सौभाग्य अखंड राहील. आणि हो, आजच्या या अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवशी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, तुमची एक कमेंटमध्ये किती शक्ती आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवेल. चला तर मग वेळ न वायाला घालवता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेचे कोणते महत्त्वाचे नियम आहेत आणि त्या भयानक चुकीबद्दल. तर मैत्रिणींनो, जरा शांत डोक्याने विचार करा. आपण दरवर्षी मनोभावे वटपौर्णिमा साजरे करतो. कपाळावर चंद्रकोर लावतो, अंगावर भरजरी नऊवारी साडी किंवा पैठणी साडी नेसतो, हातावर सुबक मेहंदी रंगवतो आणि 16 शृंगार करून वडाच्या झाडाला अगदी मनोभावे फेऱ्या मारतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे साकडं घालतो. पण कधी तुम्ही तुमच्या बाजूला किंवा स्वतःच्या आयुष्यात नीट पाहिले आहे का? एवढी पूजा करूनही, दिवसभर पाण्याचा थेंबही न घेता, उपवास करूनही काही घरांमध्ये सतत वाद का होत राहतात? नवरा बायकोमध्ये तो आधीसारखा जिव्हाळा न राहता तुरबा का येतो? किंवा अचानक पतीच्या नोकरी व्यवसायात मंदी का येते? घरात कमवलेला पैसा पाण्यात गेल्यासारखा खर्च का होतो आणि नेहमी आर्थिक चणचण का भासते? माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की हे तर नशिबाचे खेळ आहेत, पण नाही.
बघा, याचं मुख्य उत्तर दडलेलं आहे त्या एका भयानक गंभीर चुकीमध्ये, जी आपण कळत नकळत वडाच्या झाडाजवळ उभे राहून अगदी पूजा करताना अचानक करतो. बहुतेक महिलांना असं वाटतं की बाजारातून साडी सुतांची गुंडी आणली, ती वडाच्या झाडाभोवती गुंडाळली, 5-7 फेऱ्या मारल्या, झाडाला हळदी कुंकू वाहिलं आणि दिवसभर उपवास राहिलं की झाली आपली वटपौर्णिमेची पूजा पूर्ण. देवाचे आशीर्वाद मिळाले. पण माझ्या लाडक्या सख्यांनो, आपलं शास्त्र काय सांगतं याचा कधी विचार केला आहे का? विज्ञानाचा आधार काय आहे हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? बघा, आपल्या सनातन धर्मात वडाच्या झाडाला केवळ एक वनस्पती मानले नाही, तर वडाचं झाड हे साक्षात देवाचं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश भगवान शिव यांचा जिवंत स्वरूप मानलं जातं. वडाच्या मुळांमध्ये भगवान ब्रह्मा, खोडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि त्यांच्या विस्तारित फांद्यांमध्ये भगवान शिव निवास करतात. मैत्रिणींनो, एवढंच नाही तर याच वटवृक्षाच्या खाली माता सावित्रीने यमदेवाशी संवाद साधून आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रतेच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत आणले होते. अशा या परमपवित्र अथांग ऊर्जा असलेल्या दिवस देवाच्या रूपाजवळ जेव्हा आपण उभे राहतो, तेव्हा तिथे केलेली ही लहानशी बारीक चूक सुद्धा संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लावू शकते. मैत्रिणींनो, ती एक चूक इतकी भयानक आहे की यामुळे पूजेचे पुण्य मिळण्याऐवजी उलट दोष आपल्या पदरात पडतो. ती एक सर्वात मोठी आणि भयंकर चूक कोणती हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. पण सख्यांनो, ती एक चूक मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही वटपौर्णिमेचे ते नियम आणि पूजा करण्याची योग्य पद्धत समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या चुकीमागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक गांभीर्य कळणार नाही. मैत्रिणींनो, घाईघाईत फक्त ती एक चूक ऐकून काहीच फायदा होणार नाही, म्हणूनच पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा. चला तर आधी आपण जाणून घेऊया त्या नियमांबद्दल जे तुमच्या आयुष्यात सोन्यासारखं काम करू शकते. मैत्रिणींनो, हे नियम जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर 29 जून 2026च्या वटपौर्णिमेनंतर तुमच्या पतीला राजासारखं भाग्य लाभेल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धीचा पाऊस पडेल. चला तर पाहूया पहिला नियम, काळा रंग. काळा रंग हा वटपौर्णिमेला पूर्ण वर्ज्य मानलेला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा काळ्या रंगाची साडी, बांगड्या किंवा टिकली वापरू नका. काळा रंग हा राहू आणि शनीचे प्रतीक मानले जाते, जो सौभाग्याच्या पूजेत वर्ज्य आहे. हिरवा रंग किंवा लाल रंग परिधान करा. या दिवशी शक्यतो हिरवा किंवा लाल साडी नेसावी. त्यानंतर हिरवा रंग हा समृद्धी आणि लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे. 16 शृंगार केवळ फॅशन म्हणून नाही, तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या दिवशी स्त्रियांनी नथ, जोडवी, मेहंदी आणि कुंकू लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर सूत गुंडाळण्याची योग्य दिशा. वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना नेहमी घड्याळाच्या काठीच्या दिशेने फेऱ्या माराव्यात, म्हणजेच उलट्या फेऱ्या मारल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर वटपौर्णिमेला सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात. वाण देताना त्यात फळे असावीत, ब्लाऊज पीस असावा, बांगड्या आणि दक्षिणा अवश्य असावे. त्यानंतर वडाच्या झाडाच्या फांद्या उपटून किंवा फांद्या तोडून आपल्याला त्याची पूजा देखील करायची नाही. वडाची फांदी तोडून आणताना शास्त्रानुसार जिवंत वडाच्या झाडाची फांदी विनाकारण तोडणे म्हणजे ब्रह्मदेवाला नुकसान करण्यासारखं आहे आणि ते पाप मानले जाते. पूजा करायची असेल तर मुख्य वडापाशी जा किंवा कुंडीत लावलेल्या छोट्याशा रोपाची पूजा करा. मासिक पाळीचे नियम. जर वटपौर्णिमेला मासिक पाळी आली असेल तर स्वतः पूजा करू नका. लांबूनच वडाला नमस्कार करा आणि घरातील इतर स्त्रियांकडून, पतीकडून पूजा करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्हाला मासिक धर्म असला तरी तुम्ही पूजा करू शकता. आता बघा, वेळ आलेली आहे त्या एका मुख्य चुकीबद्दल बोलायची, जी 99% महिला करतात. नीट लक्ष देऊन ऐका. वडाची पूजा झाल्यानंतर सुवासिनी जेव्हा वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात, तेव्हा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अनेक महिला वडाच्या झाडाला घट्ट मिठी मारतात किंवा वडाची साल, पाने, नखं लावून ओरबडतात आणि ती पाने घरी आणून देव्हाऱ्यात ठेवतात. शास्त्र सांगते वडाच्या झाडामध्ये सावित्री आणि सत्यवानाचा आत्मा असतो, त्यामुळे देवाची ऊर्जा सामावलेली असते. जेव्हा तुम्ही नखे झाडाला लावून ओरबडता, तेव्हा झाडाला इजा करता, तेव्हा तुम्ही त्या पवित्र वृक्षाला रक्तबंबाळ करत असता. त्यामुळे वृक्षाला विजा पोचवू नका, वेदना देऊ नका, तुमच्या संसाराला दोष लावू शकते. पूजेनंतर फक्त झाडाच्या पाया पडा, स्पर्श करा, पण झाडाला ओरबडू नका किंवा
त्याची पाने जबरदस्तीने तोडू नका. जर पान हवेच असेल तर खाली गळून पडलेले पान, स्वच्छ पान उचलून तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. तर मैत्रिणींनो, ही 99% महिला चूक करतात आणि ही चूक या 29 जूनला अजिबात करू नका. हे नियम आठवणीने लक्षात ठेवा. उपवास आणि अन्न नियम. अखंड सौभाग्य मंत्र. पूजा करताना मनातल्या मनात ओम नमो ब्रह्मा रूपाय प्रिय सत्यवानाय नमः किंवा सावित्री सत्यवान की जय हा मंत्र नक्की जप करत राहा. गप्पा मारत पूजा करू नका. उपवास सोडण्याची घाई करू नका. वटपौर्णिमेचा उपवास संध्याकाळी चंद्रोदयानंतर किंवा आरतीनंतर सोडावा. काही मैत्रिणी पूजा करून आले की लगेच चहा, बिस्किट किंवा काहीही खायला सुरुवात करतात. तर आपल्याला ते खाऊन उपवास मोडायचा नाही. पतीशी वाद टाळा. या दिवशी पतीशी कोणत्याही कारणावरून वाद घालू नका. संताप किंवा अपशब्दामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. सात्विक भोजन. या दिवशी घरात चुकून सुद्धा मांसाहार किंवा कांदा, लसूण जास्त असलेले अन्न बनवू नका. संपूर्ण कुटुंबांना सात्विक अन्न ग्रहण करायला लावा. त्यानंतर आपल्या घरातील कुलदेवीची आणि गणपती बाप्पांची पूजा करणे अनिवार्य आहे. 5 सुवासिनी महिलांना खणा नारळाने त्यांची शक्य असल्यास 5 सुवासिनी महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरा. त्यामुळे घरातील अन्नपूर्ण माता प्रसन्न होते. दान धर्म. वटपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्न किंवा छत्री दान करणे तसेच फलदायी मानले जाते. कारण हा ज्येष्ठ महिना असतो. रात्री जागरण किंवा भजन. रात्रीच्या वेळी लक्ष्मी देवीचे स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करावे. यामुळे घरात स्थैर्य येते. नियम नंबर 16 ते 17 सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. मैत्रिणींनो, अहंकार सोडून द्या. पूजेला जाताना शेजारणीपेक्षा आपली साडी कशी महाग आहे हा अहंकार मनात ठेवू नका. वडासमोर सर्व स्त्रिया समान आहेत. गव्हाचे किंवा तांदळाचे दाणे वडाच्या मुळाशी अष्टदन म्हणजेच दळ कमळ काढून त्यावरती पूजा मांडल्यास पूजेचे फळ 100 पटीने वाढते. दिवा लावताना काळजी घ्या. वडापाशी लावलेला दिवा शांत होणार नाही, विझणार नाही याची काळजी घ्या. वाऱ्यापासून बचाव करा. कडधान्याची वाण. या दिवशी भिजलेल्या हरभरे वाण म्हणून देण्याची प्रथा असते. हरभरे वाया घालवू नका. त्याचा प्रसाद म्हणून वापर करा. सासूबाईंचे आशीर्वाद. पूजा संपून घरी आल्यावर सर्वात प्रथम सासूबाईंच्या आणि घरातील ज्येष्ठ स्त्रियांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. मला चांगला संसार आणि पती मिळाला याबद्दल निसर्गाचे आणि देवाचे मनापासून आभार माना. वटपौर्णिमेचे काही विशिष्ट गुप्त उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. सख्यांनो, जर तुमच्या संसारात सतत पैशांची चणचण असेल किंवा पती पत्नीमध्ये प्रेम कमी झालेले असेल तर या वटपौर्णिमेला मी सांगते ते 2 विशिष्ट नियम म्हणजेच उपाय नक्की करून पहा. मैत्रिणींनो, हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत. पहिला, आर्थिक तंगी दूर करण्यासाठी. वटपौर्णिमेच्या दिवशी एका तांब्याच्या तांब्यात थोडे पाणी घ्या. त्यात थोडे साखर आणि कच्चे दूध टाका. हे मिश्रण वडाच्या मुळाशी अर्पण करा आणि लक्ष्मी मातेचे स्मरण करा. यामुळे घरातील गरिबी नष्ट होते आणि पतीच्या व्यवसायात प्रगती होते. दुसरा उपाय, पती पत्नींमधील प्रेम वाढवण्यासाठी वडाला गुंडाळलेला पांढरा सुती दोरा पूजेनंतर थोडासा काढून घ्या. तो दोरा घरी आणून आपल्या बेडरूममध्ये किंवा कपाटात जिथे पती पत्नीचे सामान असते तिथे सुरक्षित ठेवा. यामुळे दोघांमधील विनाकारण होणारे वाद मिटतात आणि प्रेम वाढते. उपाय तिसरा, पतीची नोकरी, व्यवसायातील अडथळे, इडापिडा दूर करण्यासाठी. माझ्या लाडक्या सख्यांनो, जर तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये सतत त्रास होत असेल, व्यवसायात यश मिळत नसेल किंवा त्यांना सतत कोणाची तरी नजर लागली असेल तर हा तिसरा उपाय नक्कीच करा. वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी वडाच्या झाडापाशी जाताना एक अख्खे न तुटलेले पिंपळाचे पान सोबत घेऊन जा. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाखाली थोडीशी माती घ्या. त्या पिंपळाच्या पानावर ठेवा. त्यावर 1 रुपयाचे नाणे आणि 1 हळदीची गाठ ठेवा. मनातल्या मनात पतीच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर हे पान घरी आणून तुमच्या मुख्य दरवाजाच्या वर किंवा पतीच्या कपाटात ठेवा. या उपायाने पतीभोवती असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यांचे भाग्य चमकू लागते. चौथा उपाय आता ऐका. चौथा उपाय जो तुमच्या वैवाहिक आयुष्यात कधीही दुरावा येऊ नाही त्यासाठी आहे. अनेकदा पती पत्नीमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे किंवा घरातील किरकोळ कारणामुळे विनाकारण तणाव निर्माण होतो.
यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना 7 अखंड विड्याची पाने, त्यानंतर 7ही पानांवर लाल चंदनाने किंवा कुंकुमाने तुमच्या पतीचे नाव लिहा. ही पाने वडाच्या पूजा करताना त्रिदेवांच्या चरणी म्हणजेच वडाच्या मुळाशी अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यावर त्यातील एक पान घरी घेऊन या आणि ते गंगाजलाने स्वच्छ धुवून एका लाल कपड्यात बांधून ठेवा. तुमच्या देवघरात ठेवा. हा उपाय केल्याने पती पत्नीमधील प्रेम तर वाढतेच, पण पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. उपाय 5वा, कापूर आणि लवंग. उपाय मैत्रिणींनो, 5वा आणि शेवटचा उपाय आहे हा. घरातील शांततेसाठी मौलाचा दगड ठरेल. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा घरात आल्यावर कसं तरी दडपण आल्यासारखं जाणवत असेल, तर वटपौर्णिमेच्या रात्री हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री चांदीच्या किंवा मातीच्या प्लेटमध्ये 2 कापूर वड्या आणि 2 अख्ख्या लवंगा, त्यांना फूल असलेले, कुठेही तुटलेले नसेल, एकत्र जाळा. याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. मैत्रिणींनो, धूर फिरवत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहा. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या सानिध्यातून सकारात्मक ऊर्जा आपण घरी आणतो की या उपायामुळे घरात लक्ष्मी कायमची खिळून राहते आणि घरातील सर्व वास्तुदोष आणि क्लेश कायमचे निघून जातात. तर माझ्या लाडक्या सख्यांनो, ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि नियम. एक मोठी चूक जी आपल्याला टाळायची आहे. शास्त्राने भक्तीचे योग्य 6 गट सांगितलेले आहेत की देवही प्रसन्न होतो. हा सण तुमच्या कुटुंबात आनंद, आरोग्य आणि दीर्घायुष्य येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, मित्रमैत्रिणींना, फेसबुकवर आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मैत्रिणींनो, भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.